एकीकडे सगळ्या पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी विशेषतः मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलाय। 4 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झालेल्या संजना घाडींनी पती संजय घाडी यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदाच्या यादीत सुरुवातीला संजना घाडींचं नाव नव्हतं। नाराजी व्यक्त केल्यानंतर संजना घाडींच्या नावाचा यादीत समावेश करण्यात आला। यामुळे नाराज असलेल्या संजना घाडींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मशाल खाली ठेवली आणि हाती धनुष्यबाण घेतलंय। संजनाताई, तुम्ही उपनेत्या आहेत, प्रवक्त्या आहात आणि तुम्ही जे काम केलं महिलांसाठी मला सांगितलं तसंच काम या ठिकाणी सरकारामध्ये आपण काम केलं आणि या सगळ्या 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला दिले तेवढ्यापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही। आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम, फत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे। त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते असे मी त्यांचा उल्लेख करीन, कारण गेल्या या 2 दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत, तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे। आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू। सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास, तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते। संजना घाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, शाखेचे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, व्यापारी सेनेचे पदाधिकारी, असंख्य शिवसैनिकांच्यासह आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत। तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।